नमस्कार सेविकाताईंनो, मी पुष्पावती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे भगिनींनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते। गेल्या 3 दिवसापासून आपण सगळ्याच भगिनी पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमधील लाभार्थ्यांची ई-KYC सहित फोटो कॅप्चर आपल्याला करायचे आहे। म्हणजे आपण FRS प्रणालीवर सगळेजण काम करत आहोत आणि गेल्या 3 दिवसापासून आपण जे काम करत आहोत म्हणजे आपण KYC केली तर आपल्याला KYC नंतर आपला फोटो कॅप्चर होत नाही। दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांचं आधी KYC झालेला आहे, आता हे जे उदाहरण आहे तुमच्या समोर आता बघा, व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न तेच करत आहे की ज्यांचं आधी KYC झालेला आहे मागच्या महिन्यात, त्याच्या मागच्या महिन्यात, तर त्यांचा आता फोटो कॅप्चर जर तुम्ही करत आहात तर तो होत नाही। बघा, तर तिथं जो आधारवरचा फोटो आहे तो बालकाचा येत आहे आणि आपण फोटो कॅप्चर करत आहोत आईचा, तर ते जे व्हेरिफिकेशन आहे फेस व्हेरिफिकेशन तर ते होत नाही, कारण की आधारचा फोटो आणि इकडं कॅप्चर केलेला फोटो हा एकच यायला पाहिजे। आता काही लाभार्थ्यांचं आपण केलं तर तिथं आईचा फोटो कॅप्चर झालेला आहे, आईचंच आलेला आहे, पण काही लाभार्थ्यांच्या बाबतीमध्ये फोटो कॅप्चर होतच नव्हता मागे, तर तिथं डायरेक्ट बालकाचा आधारवर आलेला आहे आणि त्याच्यामुळे अशी ही अडचण येत आहे, त्याच्यामुळे फेस कॅप्चर करायचं होत नाही। तर मग मी काय केलं की अशा परिस्थितीमध्ये विचार केला की इथं जर ई-KYC ला बालकाचा फोटो आहे तर इथं फोटो कॅप्चर पण बालकाचाच करावा लागेल, ज्याचा आलेला आहे त्याचाच करावा लागेल, तरच ई-KYC ही होणार। तर मग मी मुलीचा फोटो, आता ही मुलगी आहे तिचा आधारचा हा फोटो आहे, तिचा आधारचा इथं फेस कॅप्चर म्हणजे आधारचाच फेस कॅप्चर झालेला आहे, म्हणजे आधारवरचा जो तिचा फोटो आहे तोच इथं आलेला आहे। तर मी तिच्या आईला मुलीला पकडायला लावलं, खूप मला वेळ लागला, साधारणतः 15 मिनिटं, कारण की लहान मुलं हे व्यवस्थित राहत नाहीत आणि त्यांना हे करणं खूप कठीण जातं। तर त्यावेळेस त्या मुलीचा अशा पद्धतीनं फोटो कॅप्चर झाला आणि अशा पद्धतीने फोटो कॅप्चर झाल्यानंतर मग त्या मुलीचा फोटो हा फेस व्हेरिफिकेशन सक्सेसफुल झालं। म्हणजे आधारवर जो फोटो आहे तोच फोटो आपल्याला याच्यात घ्यायचा आहे। आता जरी कारण की आपल्याकडे हा इलाज नाही, कारण की आपण जेव्हा मागे ज्या मुलांचं आधार व्हेरिफिकेशन केलं त्या मुलांचं जिथं चुकून त्यांचा म्हणजे त्यांचा फेस कॅप्चर झालेला नव्हता, तर त्यांचं डायरेक्ट बालकाचा आधारवरचा फोटो आलेला आहे। सगळ्यांचं होणार नाही, काही मुलांच्या बाबतीत हे घडलेलं असेल की ज्यांचा फेस कॅप्चर झालेला नाही मागच्या महिन्याला किंवा त्याच्या मागच्या महिन्याला, तर त्यांचा डायरेक्ट आधारवरचा फोटो तिथं साईटला आलेला आहे आणि मग आपल्याला त्या मुलाचाच घ्यावा लागत आहे। मुळात ही गोष्ट खूप चुकीची आहे, परंतु आपल्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नाही। तर त्या आईला जर व्यवस्थित मुलाला धरायला लावलं, आता हे मला सांगताना देखील, कारण मलाच त्या मुलाला 20 मिनिटं 15 ते 20 मिनिटं त्याच्यासाठी लागले, परंतु तेव्हाच तो फेस कॅप्चर झालेला आहे। आता दुसरं उदाहरण तुम्हाला सांगते। आता इथं वडिलांचा फोटो इथं आधारवर आलेला होता, त्याच्यामुळे बघा इथं वडिलांचा आलेला होता। आता वडिलांचं मी आधार व्हेरिफिकेशन म्हणजे वडिलांचं लावून आधार व्हेरिफिकेशन केलेलं होतं, तर इथं वडिलांचा आधारचा फोटो इथं बघा ई-KYC फोटो, म्हणजे याचा अर्थ तो आधारवरचा जो फोटो असतो तो इकडे आलेला असतो, तोच आपल्याला कॅप्चर करायचा आहे। आणि ह्या बालकाचं मी काल केलेलं होतं, KYC काल केलेली होती, म्हणजे काल मी साधारणतः संध्याकाळी 6 वाजेला केलेली होती, तर आज संध्याकाळी 6 वाजेला म्हणजे जवळजवळ 24 तासानंतर 6-6:30 वाजेला मी ह्या लाभार्थ्याचा फेस कॅप्चर केला, म्हणजे वडिलांचा केला, तर तो झाला। आणि काल मी ज्यावेळेस ई-KYC करायला गेली तर ई-KYC त्या लाभार्थ्याची झाली, पालकांचं लावून म्हणजे वडिलांचं लावून झाली, परंतु झाल्यानंतर मात्र फोटो कॅप्चर होत नव्हता, तो मॅच होत नव्हता, त्याच्यामध्ये त्रुटी येत होती। परंतु मी जवळजवळ 24 तासानंतर जर केलं तर ते माझं सक्सेस झालेलं आहे। तर मला असं वाटतं की ज्या लाभार्थ्यांचं तुम्ही काल करत होते आणि तेव्हा त्यांचं फोटो कॅप्चर करायला अडचण येत होती, साधारणतः जर KYC जर आपण आज केली तर आजची केलेली KYC म्हणजे समजा मी आज सकाळी केली असेल तर ती उद्या सकाळी किंवा उद्या संध्याकाळपर्यंत त्याचं फेस कॅप्चर हा होऊ शकतो आणि आपलं त्यावेळेसच FRS पूर्ण होणार आहे
की ज्या वेळेस तुम्ही ई KYC केल्यानंतर त्याचा 24 तासानंतर, आता कार्यालयाकडनं 12 तास सांगण्यात आले परंतु 12 तासामध्ये होत नाही, 24 तासामध्येच त्याचा फेस कॅप्चर होतो। आणि एक दुसरी गोष्ट की इकडचा जो फोटो आहे तो आधारवरचा आहे। जर इथं आईचा फोटो आला असेल तर तुम्हाला आईचाच फेस कॅप्चर करायचा आहे, इथे जर वडिलांचा असेल तर वडिलांचाच तुम्हाला फेस कॅप्चर करायचा आहे। जर तुम्ही आज ई KYC करत आहात तर दुसऱ्या दिवशी 24 तासानंतरच तुम्हाला ती फोटो कॅप्चर हा होणार आहे। दुसरी गोष्ट म्हणजे जर इकडे ज्या लाभार्थ्यांचं मागे आपण KYC केली आणि त्यांचा फेस कॅप्चर झालेला नव्हता तर त्यांचा मुलांचा डायरेक्ट आधारवरचा फोटो इकडे ई KYCचा आलेला आहे, तर आपल्याला इथं त्या लाभार्थ्यांचं मुलांचाच फेस कॅप्चर करावा लागेल। ही मी स्वतः आज पाहिलं, कारण की मी आईचं 2-3 वेळेस केलं, होतच नव्हतं। मी त्या ताईचं फेस कॅप्चर करण्याचा गेल्या 2 महिन्यापासून प्रयत्न करते पण फेस कॅप्चर झालाच नाही, तर ऑटोमॅटिक इकडं बालकाचा आला तर मला आज बालकाचाच करावा लागला, त्यावेळेस तो फेस कॅप्चर हा झालेला आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला देखील ह्या अडचणी येत आहेत, मला देखील अडचणी आल्या, मी स्वतः ते पाहिलं। ज्यावेळेस अपडेट आला त्या दिवशी मात्र कुठली अडचण नव्हती, KYC सहित लगेच फोटो पण कॅप्चर होत होता, परंतु परवापासून आपल्याला KYC केल्यानंतर 24 तास जाऊ द्यावा लागतात आणि त्याच्यानंतर फोटो कॅप्चर हा होत आहे। आणि मागे ज्या लाभार्थ्यांचं ज्यांचं आईचं जर असेल तर आईचं फेस कॅप्चर लगेच होईल, परंतु जर बालकाचं असेल तर बालकाचंच आपल्याला काढावं लागेल, फेस कॅप्चर करावा लागेल। हे मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून का सांगते, कारण की मी स्वतः करून पाहिलं आणि स्वतः करून पाहिल्यानंतर अशा पद्धतीचा मला अनुभव आला आणि तो लगेच मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला। तर सेविका ताईंनो बघा, इथे देखील मी यांचा फेस कॅप्चर केल्यानंतर यांचं देखील फेस व्हेरिफिकेशन झालेला आहे। जो अनुभव मला येतो तोच मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगते, त्याच्यामुळे ह्या पद्धतीने आपण काम करायचं आहे आपल्याला। आणि FRS ही प्रणाली आपल्याला करावीच लागणार आहे, याला कुठलंही ऑप्शन नाही, कारण की ही केंद्राची योजना आहे। आपण किती बंद करण्याचा काही करण्याचा प्रयत्न केला परंतु आपल्याला याच्यामध्ये ज्या येणाऱ्या त्रुटी फक्त आपण त्रुटी कार्यालयापर्यंत पोहोचवायचं काम आपलं आहे, परंतु जेवढं होईल तेवढं करण्याचं काम मात्र नक्कीच मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगते, कारण की हे काम आपल्याला किती म्हटलं तरी करावं लागणार आहे। त्याच्यामुळे जी अडचण आली त्या अडचणीवर कसं मात करायचं हे मी नक्कीच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला वेळोवेळी सांगते। त्याच्यामुळे तुमच्याकडे ही अडचण आहे का, या पद्धतीने तुम्ही करून बघा, नक्कीच तुमचं काम होईल, एवढंच मला सांगायचं होतं। व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि आपल्या काही ताईंपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचवा, कारण की पूर्ण महाराष्ट्रभराचा हा प्रश्न आहे, खूप साऱ्या ताईंना अडचण येत आहे, त्याच्यावर तो सोल्युशन शोधण्याचं काम मी करते आणि तुमच्यापर्यंत मांडण्याचं काम करते। तर अशा पद्धतीने आपण देखील काम करावं असं मला वाटतं आणि माझ्या खूप साऱ्या ताईंनी याच्यावर काम केलेलं आहे आणि पुढे देखील करत राहणार, एवढंच सांगते। आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच, धन्यवाद।